फक्त 11 दिवस आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या गुरूंच्या चरणी एक सुंदर साधना पूर्ण केलेली असेल. पण या प्रवासाची सुरुवात उद्या सकाळी नाही, तर आज संध्याकाळी होते, म्हणजेच दिनांक 18 जुलै 2026. का? कारण ज्याची तयारी आज होते, त्याची साधना उद्या मनापासून होते. आजचा हा व्हिडिओ म्हणजे फक्त माहिती नाही, तर गुरुपौर्णिमेच्या 11 दिवसांच्या आपल्या आध्यात्मिक प्रवासाची पहिली पायरी आहे. जर तुम्हालाही या 11 दिवसांच्या साधनेत सहभागी व्हायचं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. उद्यापासून आपण सर्वजण मिळून गुरुपौर्णिमेच्या दिशेने 11 दिवसांचा प्रवास सुरू करणार आहोत. 18 जुलैपासून तर 29 जुलैपर्यंत. या प्रत्येक दिवसाची सेवा, प्रत्येक दिवसाचं महत्त्व आणि प्रत्येक दिवसाची तयारी आपण एकत्र करणार आहोत. यावर्षी तुम्ही 11 दिवसांची सेवा करणार आहात का? आजची तयारी जितकी शांत आणि मनापासून असेल, उद्याची साधना तितकीच सुंदर होईल. म्हणून आज आपण कोणतीही घाई करायची नाही. शांतपणे, प्रेमाने आपल्या गुरूंचं स्मरण करत उद्याची तयारी करायची आहे. ज्यांच्या घरी श्री गुरुचरित्र आहे, त्यांनी आजच तो स्वच्छ कपड्यावर ठेवावा आणि ज्यांच्याकडे श्री गुरुचरित्र पारायणाचं पुस्तक नाही आहे, तो ग्रंथ नाही आहे, त्यांनी काळजी करू नये. गुरूंचा फोटो, श्री दत्तगुरूंची प्रतिमा किंवा श्री स्वामी समर्थांचा फोटो समोर ठेवूनही ही साधना पूर्ण श्रद्धेने करता येते. कारण गुरूंना वस्तूपेक्षा भाव महत्त्वाचा असतो. तुमच्या घरी श्री गुरुचरित्र आहे का? भारतीय संस्कृतीमध्ये गुरु म्हणजे फक्त शिक्षण देणारी व्यक्ती नाही. गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग. म्हणूनच रोज हा श्लोक म्हणायचा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरः. आणि आजपासून पुढील 11 दिवस या प्रत्येक श्लोकमधल्या शब्दाचा अर्थ आपण आपल्या कृतीतून अनुभवण्याचा प्रयत्न करणार आहोत. गुरु म्हणजे निर्माण करणारी शक्ती. गुरु म्हणजे जीवनाचं पालन करणारी शक्ती. गुरु म्हणजे आपल्या चुकीच्या विचारांचा नाश करून आपल्याला योग्य मार्ग दाखवणारी शक्ती. आणि गुरु म्हणजे परब्रह्माचा अनुभव करून देणारी शक्ती. आज रात्री फक्त 10 मिनिटे काढा. आपलं देवघर स्वच्छ करा. एक दिवा तयार करा. थोडी फुलं, एक स्वच्छ आसन तयार ठेवा आणि मनात एक विचार करा. उद्यापासून माझ्या गुरूंच्या चरणी ही साधना सुरू होत आहे. देवघराची तयारी झाली का? आज रात्री शक्य असल्यास 10 मिनिटं वेळ काढून आपण आपलं देवघर मस्त स्वच्छ करून घ्यायचं वरवर ते. आणि त्याप्रमाणे आपल्याला जी काही उद्याच्या पूजेसाठी तयारी करावी लागणार आहे, जसं की तांब्या, भांडे ते स्वच्छ धुवून घ्यायचे, एक दिवा तयार करून घ्यायचा, परत ताम्हण, आपल्याला पळी लागते संकल्प करण्यासाठी, तसेच प्रसादाची वाटी, हे सगळं आजच जमल्यास तयारी करून ठेवायची. म्हणजे उद्या आपण अगदी शांत मनाने आपली जी 11 दिवसांची साधना आहे ती सुरू करू शकतो. त्याप्रमाणेच आपल्याला या पूजेच्या साहित्यासोबत लागणार आहे ती जपमाळ. तर ज्यांना कोणाला शक्य असेल ते 11 माळी जप सुरू करू शकतात श्री स्वामी समर्थ मंत्राचा. तर यासाठी आपण आपली जपमाळही काढून ठेवायची आहे. आणि ती नसेल तरी हरकत नाही. श्रद्धा ही सर्वात मोठी जपमाळ आहे. देशभरात हजारो भक्त या दिवसांची आतुरतेने वाट पाहत असतात. गुरुपौर्णिमा हा फक्त सण नाही, तर गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यामुळे आपण आज रात्री सगळी तयारी करून ठेवली की उद्या अगदी निश्चिंत मनाने, प्रसन्न चेहऱ्याने आपल्या गुरूंचं नामस्मरण करत आपली पहाट सुरू करायची आहे आणि आपली सेवा अगदी मनोभावे करायची आहे. सकाळी उठून स्नान करून देवघरासमोर बसा. काल रात्री आपण केलेली तयारी आठवा. शांत मनाने संकल्प करा आणि तारक मंत्राच्या जपाने या 11 दिवसांच्या साधनेची सुरुवात करा. आपल्या गुरूंचं स्मरण करा. घाई करायची नाही, तर आपल्याला संकल्प करायचा आहे. प्रथम हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि आपण जो काही संकल्प आहे की हे सद्गुरू, माझी ही 11 दिवसांची साधना निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे
आणि तुझी प्रती माझी जी सेवा आहे ती तू स्वीकार कर. काही भूलचूक झाल्यास माफ कर आणि आम्हाला शुद्ध मनानं, स्थिर बुद्धीनं आणि अखंड सेवा करू दे, असा आपला साधा सोपा संकल्प करायचा आहे. आमच्या घरात शांती, समाधान आणि सद्बुद्धी नांदो. आमच्याकडून ही सेवा मनापासून घडू द्या. श्री गुरुदेव दत्त. उद्या सकाळी तुम्हाला एक छोटासा रिमाइंडर शॉट भेटेल, जी आजची सेवा आठवण करून देईल. आणि हो, उद्या रात्रीही आपण 20 जुलैच्या सेवेची तयारी करणार आहोत. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढच्या सेवेची माहिती देणार आहे. हे आपण सविस्तर समजून घेऊ आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत. जर तुम्हीही संपूर्ण 11 दिवसांची साधना माझ्यासोबत करणार असाल तर खाली कमेंटमध्ये फक्त जय गुरुदेव असं नक्की लिहा आणि हा व्हिडिओ ज्यांना गुरुपौर्णिमेची सेवा करायची आहे अशा भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. पुन्हा भेटतो उद्या रात्री 7:30 वाजता. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.